योगाभ्यासाला सुरुवात करीत आहोत प्रार्थनेने. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा आहे. ध्यान मुद्रा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून शिकवलेली आहे. अंगठा आणि तर्जनी हे दोन्ही एकमेकांना अलगद नुसते प्रेस करायचे आणि ते हाताचे तळवे आकाशाकडे ठेवून तसाच हात मांडीवर ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, मन शांत, शरीर पण शांत आहे. मनात विचार येतच राहणार. प्रत्येक दिवशी म्हणजे 24 तासात 60,000 मनात विचार येत राहतात. पण त्या विचारांवर विचार करायचा नाहीये. संत श्वसन चालू आहे. एकदा साधारण दीर्घ श्वासात, संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासात, संथपणे बाहेर. संपूर्ण लक्ष आपलं श्वसनाकडे आहे. श्वास येतो कसा, श्वास जातो कसा. श्वास जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा किंचित गार हवा शरीरात प्रवेश करते. तीच हवा उश्वासामार्फत गरम बाहेर पडते. तीन वेळा ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना अ उ म ह्या 3 अक्षरात आपण ओंकार म्हणणार आहोत. उश्वासातून ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपात्करोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम। दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. बंद डोळ्यांवरती ऊब द्यायची आहे हाताने. डोळ्यांची उघडझाप करायची आहे.
बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. अलगद हात खाली घ्यायचे आहेत आणि डोळे उघडायचे. हरिओम हरिओम. सूक्ष्म व्यायामाला आपण सुरुवात करीत आहोत. आतापर्यंत आपण सूक्ष्म व्यायाम हाताचे, त्यानंतर खांद्याचे, त्यानंतर चेहऱ्याचे सूक्ष्म व्यायाम सुरुवात केली आहे, मानेचे सूक्ष्म व्यायाम सुरुवात केलेली आहे. आज आपण नवीन सूक्ष्म व्यायाम शिकणार आहोत आधी, आणि मग नंतर उद्या प्रत्येक पूर्ण याची रिव्हिजन घेतली जाईल. नवीन सूक्ष्म व्यायाम आज आपण कानाचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. कान म्हणजे शरीरातला एक अतिशय उपयुक्त असलेला ज्ञानेंद्रिय. कानाची सुरक्षितता ही सर्वात चांगली म्हणजे आहे, आवश्यक आहे. सगळीच ज्ञानेंद्रिय आवश्यक आहे. त्यातलं प्रत्येकाचं महत्व आपण बघतो आणि समजून घेतोय. कानाचं महत्व म्हणजे ह्या वयामध्ये जरा 60 नंतर सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो असं म्हणतात की ऐकायला कमी येते. त्याच्यावरती कशी मात करायची? तर कानाची निगा रोज राखली पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया आपण. प्रथम कानावरती दोन्ही हात ठेवायचे आणि दाब द्यायचा आहे कानावरती. अलगद दाब द्यायचा आहे. हळूहळू कानावरचा दाब वाढवायचा आहे आणि आवाज बंद होईल इथपर्यंत दाब द्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. परत एकदा. तीन ते 4 वेळेला ही क्रिया करा. त्यानंतर आपली करंगळी कानामध्ये घालायची आणि एकदा हलवायची. दुसऱ्या हाताने दुसरी करंगळी कानात घालायची. शांत. कोणीतरी अनम्यूट होत आहे सारखं सारखं. म्यूट म्हणजे आवाज बंद, आणि अनम्यूट केलं तर तुमचा आवाज आम्हाला ऐकू येईल. कोणाचे बघ. हा ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हाताचे अंगठे कानाच्या पाळीत घालायचे आणि आपण आज एक कानाच्या व्यायामाबरोबर एक भ्रामरी प्राणायाम आपण शिकणार आहोत. कानांनी हाताच्या अंगठ्यांनी कानाची पाळी बंद करायची आहे. 2 बोट डोळ्यावर, अनामिका ओठांवर वरच्या आणि करंगळी ओठाच्या खाली. श्वास घेण्यासाठी आपल्याला इझिली आपण श्वास घेऊ शकतो. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे आणि भ्रमर जसा भुंगा जसा गुंजन करतो त्याप्रमाणे उश्वासातून गुंजन करायचं आहे.
अलगद हात बाजूला घ्यायचे. कानाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष कानावरती आहे. मनाने आपण कानाकडे जायचंय. कान ह्या अवयवाकडे मनाने जायचंय. इतकं शांत बसायचंय की आपल्याला प्रत्येक आवाज ओळखता आला पाहिजे. मी काही आवाज जे मला ऐकू येत आहेत त्याची नावं सांगते. शांत बसलेलो आहोत. संपूर्ण लक्ष कानात साठवलेलं आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज, ते आवाज कशाचे आहे? वाहनांचे आवाज. वाहनांचं सुद्धा ओळखता आला पाहिजे आवाज. रिक्षाचा आवाज, टू व्हीलरचा आवाज, मोटरसायकलचा आवाज, रस्त्यावरून जाणाऱ्या बायकांचा बोलण्याचा आवाज, मला स्पष्टपणे ऐकू येतोय. सायकलची घंटीचा आवाज, भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांचा आवाज, सृष्टीतील आवाज आपण स्वीकारायचे. हे आवाज आपण बंद करू शकत नाही. ते आवाज आपण स्वीकारायचे आहेत. लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये. संपूर्ण लक्ष कानावर आहे. रस्त्यावरून आपण घरात प्रवेश करतोय. घरात इतर व्यक्ती आहेत, आपले कुटुंबीय आहेत. त्यांच्या हालचालींचा आवाज, खाकरण्याचा आवाज, पंख्याचा आवाज, एसीचा आवाज, घड्याळाची टिकटिक सुद्धा मला स्पष्टपणे ऐकू येते. मोबाईलचा आलेला मेसेज सुद्धा मला ऐकू येतोय. अंतर्मुख होऊन आपण ते आवाज ओळखायचे आहेत. जेव्हा आपण अंतर्मुख होतो, खोकल्याचा आवाज. जेव्हा आपण अंतर्मुख होतो त्यावेळेला हे जाणवतं की सृष्टीमध्ये किती आवाज आहेत. एरवी ह्या आवाजांकडे आपलं लक्षही नसतं. चालण्याचा आवाज, परत एकदा दोन्ही हाताचं दर्शन करा आणि कानांना ऊब द्या. हात खाली करा. कानाच्या मागे ज्या शिरा आहेत त्यांना थोडासा हलकासा मसाज करा. मागे पुढे. कानाच्या मागे 2 बोटं घ्यायचे आणि
पुढे बाकीची 3 बोट आहेत आणि कानाला मसाज करायचा आहे. कान वरच्या दिशेने ओढायचा आहे किंचित. खालच्या दिशेने ओढायचा आहे. वरच्या दिशेने, खालच्या दिशेने. परत एकदा कानाला ऊब द्या. आणि हात खाली या. हे भगवंता, राम नामाशिवाय मला बाकीचे कोणतेच आवाज ऐकण्याची इच्छा नाही. मनोमन आपला इंद्रिय शाबूत राहण्यासाठी श्रीरामाला प्रार्थना करा. हात खाली, डोळे अलगद उघडायचे. धन्यवाद. रोजच्या सारखं आता आपलं मनाच्या श्लोकांचं पठण करूया. मी मिलिंद दादांना विनंती करते की त्यांनी आपल्या मनाच्या श्लोकांचा पठणाला सुरुवात करूया. आजचे सूक्ष्म व्यायाम आपण इथेच थांबवतो आहे. उद्या मात्र पूर्ण सूक्ष्म व्यायामाचं परत एकदा रिव्हिजन होईल. जय 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 रघुवीर समर्थ. जया नावडे नाम त्यायाम जाची, विकल्पे उठाय तर्क त्यानर्क चीची. म्हणूनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. अति लीनता सर्व भावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. श्रीराम हरि कीर्तनी प्रीती रामी धरावी, देहे बुद्धिनी रूपणी विसरावी. परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्रीराम क्रियेवीर नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजवीते. मना कल्पनाधीत सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. श्रीराम बरी स्नान सध्या करी एकनिष्ठा, विवेके मनावरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाळा. श्रीराम मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगे बसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी,
मना होई रे मोक्ष भागी विभागी श्रीराम मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे प्रिये वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी वाद विवाद सोडून द्यावा जनी वाद संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संताप हारी तुटे वाद संवाद तो हितकारी जय श्री राम तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहम भाव याते जिनावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधून पाहे हिताकारणे बंड पाखांड भारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद विवाद तैसा चिथेला कुठे संशयो वाद हा दंभधारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहून उत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून राहे श्रीराम फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुझी शोधूनी पाहे श्रीराम तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे श्रीराम बहुशा पिता कष्ट अंब ऋषीला तयाचे स्वयेसी हरी जन्म सोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम धुरुले करू बापुडे दैन्यवाणे कृपा भाकिता दिघली भेटीची चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम गजेदू महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावत आहे पुढी घातली जाहला जीवदानी
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी नुपेक्षु कदा देव भक्ताभिमानी श्रीराम विधी कारणे जाहला मत्स्य वेगी धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी जनारक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणूनी तया कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ संनिध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी द्विजा कारणे भार्गव चापपाणी नुपेक्षु कदा देव भक्ताभिमानी श्रीराम अहल्ये सत्या सती लागियारण्य पंथे पुरावा पुढे देव बंदी तयाते बळे सोडिता घाव घाली निशाळी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम अनाथादिनी कारणे जन्मता है कलंकी पुढे देव होणार आहे तया वर्णिता शीर्णी वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम धन्यवाद मिलिंदादा. धन्यवाद ताई. खूप खड्या आवाजात आणि इतक्या सुंदर रीतीने आपण रोज त्यांच्याकडनं मनाचे श्लोक ऐकतो. आजचा विषय आहे नुपेक्षी कदा रामदासा भिमानी आणि आजचे वक्ते आहे सौ साधनाताई गोखले. सर्व ज्येष्ठ साधक बंधू भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार. बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच मी आधी आपली क्षमा मागते. आज जरा सर्दीनं मला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आवाज माझा जरा वेगळा येईल, तो तुम्ही समजावून घ्याल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करते. आजचा विषय फार सुंदर आहे. नुपेक्षी कदा देव दासाभिमानी. यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. नुपेक्षी, न उपेक्षी, उपेक्षा करत नाही. केव्हा, कदा म्हणजे कधीही नाही. असं कधी अपवाद होत नाही की देवाने उपेक्षा केलेली आहे. कोण उपेक्षा करत नाही तर देव, परमेश्वर, ईश्वर जो परमात्मा आहे,
या विश्वाचा जो चालक आहे, मालक आहे तो. आणि कोणाची उपेक्षा करत नाही तर दासाभिमानी. दास या शब्दाला सुद्धा फार महत्व आहे हा. दास म्हणजे भक्त, अनन्य भक्त. नाहीतर तुकडोजी महाराज म्हणतात ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. तुम्ही देवाला काय भाजीपाला सारखं समजताय का? त्याच्याशी व्यवहार करता का? तसं केलं तर देव तुमच्या वाटेला येणार नाही, तुमच्या रक्षणासाठी धावून येणार नाही. म्हणून मध्ये सुद्धा म्हटलंय बघा, अनन्यश्चिंतयन्ते मा योजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे अनन्य भावाने मला शरण आहेत, जे अनन्य भावानं माझी भक्ती करतात. कशी भक्ती करतात तर मनापासून, त्याच्यामध्ये कुठलाही छुपाडाव नाही, कुठलाही व्यापार नाही. तर देवा तुझ्याशिवाय मला करमतच नाही, तुझ्याशिवाय माझं पान सुद्धा हलत नाही. ज्याला आपण म्हणतो ना की सर्व प्रकारे फक्त राम, देव आणि देव अशी ज्यांची वृत्ती आहे त्याला म्हणायचं भक्त, त्याला म्हणायचं दास. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणायेती समर्पयामी. जे जे म्हणून मी करतो, मी खातो, बोलतो, उठतो, बसतो, सगळं 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 त्या नारायणालाच अर्पण करतो. असा जो नारायणमय झालेला आहे, असा जो राममय झालेला आहे, जो देवमय झालेला आहे, अशा भक्तासाठी देव अगदी सगळं बाजूला ठेवून धावून येतो. आणि म्हणून समर्थ इथे ठामपणे म्हणतायत, समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. कोणाची हिंमत आहे, कोणाची शामत आहे की भगवंताच्या दासाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची, त्याच्या वाटेला राहण्याची, त्याला त्रास देण्याची? शक्यच नाही. कारण जो असं काही करेल त्याची बरोबर फेड हा भगवंत धावून येऊन करतो. अशा प्रकारे समर्थांनी अगदी विश्वासानं सांगितलेलं आहे. कारण असंच आहे की भगवंताला मुळी दासाचा अतिशय प्रेम आहे. तो सदैव दासाची, भक्ताची वाटच पाहतोय. कधी एकदा माझा भक्त मला हाका मारतोय आणि कधी मी एकदा त्याच्याकडे जातो, अशी जणू त्याला आस लागलेली असते. आणि यासाठी अनेक छान उदाहरणं समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. बघा, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. इथे एक सुंदर कथानक येत आहे की चक्रवाक पक्षी माहितीये का तुम्हाला? चक्रवाक पक्षी आणि पक्षी हे दोघं नरवादी एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. प्रत्येक क्षणी ते बरोबरच असतात. पण होतं असं की रात्र होते, अंधार पडतो, सूर्य अस्ताला जातो आणि मग त्यांना एकमेकांना ते दिसेनासे होतात. पण त्यामुळे ते अतिशय व्याकुळ होतात आणि ओरडायला सुरुवात करतात भेटीसाठी. असं रात्रभर ते ओरडत असतात. आणि मग जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा उजेड पडतो, प्रकाश येतो आणि त्यांना एकमेकांना दिसायला ते लागतात आणि त्यांची भेट होते. ही भेट घडवून आणणारा कोण आहे तर मार्तंड. मार्तंड म्हणजे सूर्यनारायण. तर सूर्यनारायण त्यांची भेट घडवून आणतो. हे जसं तसंच भक्त देव हा भक्ताच्या कुठल्याही संकटासाठी हा धावून जातो, असं आपल्याला इथं समर्थाने सांगितलंय. बघा, एक दुसरं सुंदर असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ते म्हणजे ध्रुव बाळाचं. ही सगळी उदाहरणं पुराणामध्ये अन्य ठिकाणी तुम्ही वाचलेली आहेत, पण समर्थांनी या संदर्भामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे
कृपा भाकिता दिदली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. उत्तानपाल नावाचा राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुरुची, एकीचं नाव सुनीती. जी सुरुची होती ती आवडती होती आणि सुनीती होती ती नावडती होती. सुनीतीचा मुलगा होता ध्रुव. आता आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायची हौस त्याला वाटणार की नाही. त्याप्रमाणे एक दिवशी तो आला, धावत धावत वडिलांच्या मांडीवर बसला. पण त्यामुळे त्या सुरुची राणीचं पित्त खवळलं की आपल्या नावडत्या राणीचा मुलगा आपल्या पतीच्या राजाच्या मांड्यावर बसतो म्हणजे काय. तिने त्याला खसकन ओढलं आणि खाली खेचलं. बिचारा ध्रुव रडत रडत आईकडे गेला आणि मग आईने त्याची समजूत घातली, बाळा रे, आपण रामाची, आपल्या भगवंताची चांगली आराधना केली नाही आणि म्हणून आपल्याला भगवंत प्रसन्न नाही, तर तू देवाची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होईल. असं ऐकल्यावर आईचं हे वचन त्यांनी डोक्यात ठेवलं आणि तो निघाला, घर सोडलं, वनात गेला. आणि वनात जाऊन तो विचार करतोय की आता मला देव कुठे भेटेल. तेवढ्यात गुरु नारद मुनी त्याला भेटले. नारदाने त्याला सांगितलं, बाळा तुला देव हवाय बघायचा आहे ना, मग एक काम कर की तू एका ठिकाणी बस आणि देवाचं नामस्मरण एकाग्र चित्ताने कर. काही झालं तरी तू उठायचं नाहीस. ठीक आहे म्हणला. बाल स्वभाव तो आणि त्याने ते ठरवलं होतं, निश्चय केला होता. त्याप्रमाणे पाऊस, ऊन, थंडी, वारा कशाचीही पर्वा न करता ध्रुवानं ओम नमो भगवते वासुदेवाय अशा देवाचा नाममंत्र अखंड अखंड म्हटला आणि भगवंत प्रसन्न झाले. समोर येऊन उभे राहिले आणि त्यांच्या हातातल्या शंखाने ध्रुवाच्या गालाला अलगद त्यांनी स्पर्श केला. ध्रुवाने डोळे उघडले. शंख चक्र गदाधारी भगवान विष्णू समोर उभे होते. त्याला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी प्रणाम केला. त्या देव म्हणाले, मी जर प्रसन्न झालोय बाळा, तुला काय हवंय. त्यांनी सांगितलं की मला देवा असं पद दे की जिथून मला कोणी उठवणार नाही. माझ्या आईने मला उठवलं वडिलांच्या मांडीवरून आणि म्हणूनच मला तुम्हाला भेटायचं होतं. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुला मी असं अढळपद देतो. आणि भगवंतानी खरोखरच ध्रुवाला अढळपद दिलंय. आणि भगिनींनो आणि बांधवांनो, आज सुद्धा गगनामध्ये, आकाशामध्ये अगदी अढळ रूपानं आपल्याला तो ध्रुव तारा जो दिसतो ना, तो म्हणजेच आपला हा बाल ध्रुव आहे. म्हणून बघा, नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी, त्यांनी उपेक्षा केली नाही. दुसरं एक सुंदर उदाहरण दिलंय. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम. इथे एक सुंदर दुसरं कथानक येतं की गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा, आपल्या स्त्रियांबरोबर तो जलक्रीडा करायला गेलेला होता. जलक्रीडा, हत्तींना जलक्रीडा फार आवडते. त्याप्रमाणे जलक्रीडा अगदी रंगात आलेली होती. अशा वेळेला एका मगरीनं त्याचा पाय धरला. त्या मगर आणि त्याला पाण्यात खेचलं. मगर ही पाण्यात फार बलवान असते, म्हणजे तिच्या पुढे कोणाचं चालत नाही. त्यामुळे कितीही वेळ, खूप तास असं म्हणूया आपण, की गजेंद्रानं झुंज घेतली मगरी पायाशी, आपला पाय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या मगरीनं पाय सोडायची तयारी दाखवली नाही. आता काय करणार. आता फक्त आपल्याला वाचवणारा एकच भगवंत आहे हे गजेंद्राच्या लक्षात आलं. आणि जवळच असलेलं सरोवरात एक कमल होतं. ते कमल आपल्या सोंड्याने तोडलं आणि भगवंताकडे त्यांनी ते टाकलं आणि सांगितलं, भगवंता, आता तुझ्याशिवाय या संकटातून बाहेर पाडणारा मला कोणीही नाही. तू ये आणि माझी सुटका कर. त्याची ती तीव्र अशी अत्यंत कळकळीनं केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचली. आणि भगवंत जराही वेळ न घालवता त्वरेने गरुडावर स्वार होऊन त्या ठिकाणी आले आणि आपल्या सुदर्शन चक्र त्यांनी त्या मगरीवर सोडलं. मगरीचं तोंड फाटलं आणि गरुडाचा, आपला जो हत्तीचा जो पाय होता तो
मगरीच्या तोंडातून सुटला आणि गजेंद्राची मुक्तता झाली, गजेंद्र मोक्ष झाला. तर ही गजेंद्र मोक्षाची कथा ही पुराणामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच्यातून समर्थांनी हेच पुन्हा सांगितले की नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी. आणखीन एक सुंदर उदाहरण आपल्याला प्रल्हादाचं ऐकायला मिळतं बघा पुराणामध्ये. प्रल्हाद हा हिरण्य कशिपू नावाच्या दैत्यराजाचा मुलगा. हा दैत्यराज अतिशय बलवान तर होताच, पण त्यानं खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला. काय वर मागितला की मला अमरपण हवं. ब्रह्मदेव म्हणाले की तू बाकी काही माग, पण मी तुला अमरपद काही देऊ शकणार नाही. तर ठीक आहे म्हणे, मला असं वरदान द्या की कोणी मला म्हणजे माणूस मला मारू शकणार नाही, पशु मला मारू शकणार नाही, मला दिवसा मरण येणार नाही, मला रात्री मरण येणार नाही, मला घरात मरण येणार नाही, मला बाहेर मरण येणार नाही, कुठल्याही शस्त्राने नाही, अस्त्राने नाही. तथास्तु ब्रह्मदेवाने वर दिला. आता या हिरण्यकश्यपूला काय वाटलं, किती हुशार मी, किती बुद्धिमान मी. बघा ब्रह्मदेवाला सुद्धा अशा पेचात पकडलंय की आता मला कोणी मारूच शकणार नाही. आणि मग तो उन्मत्त झाला. बलवान होताच, पण आपल्या अमरपणामुळे उन्मत्त झाला आणि सगळ्या त्रैलोक्याला त्रास द्यायला त्याने सुरुवात केली. आणि या अशा हिरण्यकशिपूचा मुलगा होता प्रल्हाद. पण आपण म्हणतो ना तुळशी भांगे तुळस येते, अशी एक पद्धत आहे. तसा हा प्रल्हाद मात्र दैत्यराजाचा मुलगा असून सुद्धा विष्णूचा भक्त होता, सदैव नारायणाचं नामस्मरण करत असे. हिरण्यकशिपूला फार राग यायला लागला की माझा मुलगा आणि मी सर्वस्व म्हणजे मी एवढा सत्ताधीश असताना हा विष्णूचा कशासाठी तो नाम घेतो. आणि म्हणून त्याने त्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. इतका त्रास द्यायला सुरुवात केली की त्याला मारूनच टाकण्याचं त्याने ठरवलं. आणि आपल्याला माहितीये की त्याने उकळत्या तेलात टाकलं, दरीवरून फेकलं, काय वाटेल ते हाती खाली चिरण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळे भगवंतानी त्याला तारलेलं आहे. आणि शेवटी तर भगवंत एकदा ज्या त्याने विचारलं, कुठे आहे तुझा नारायण रे, सारखा नारायण नारायण करतो, दाखव मला नारायण, त्या खांबात तरी आहे का तो. होय म्हणला आहे. आणि त्याने दाणकन त्या हिरण्यकशिपूनी त्या खांबावर लाथ मारली आणि कडकन आवाज आला आणि त्याच्यातून त्या खांबातून प्रत्यक्ष भगवंत प्रकट झाले. पण कोणत्या रूपामध्ये? नरसिंहाच्या रूपामध्ये. म्हणजे नर काही भाग माणसाचा आणि काही भाग प्राण्याचा. आणि मग त्यांनी त्याला उचललं आणि फरफटत उमऱ्यापर्यंत गेले. त्याच्यावर त्याला उमऱ्यावर स्वतः बसले, त्याला मांडीवर बसवलं आणि आपल्या नख्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. त्याने जेवढे जेवढे वर मागितले होते ना, त्या सगळ्यातून भगवंताने बरोबर सुटका करून घेतली आणि त्याचा वध केला. त्याला तो माणूस नव्हता, पशु नव्हता, सकाळ नव्हती, सकाळी नको रात्री नको म्हणून संध्याकाळी प्रकट झाले ते. आणि घरात नको, बाहेर नको म्हणून उंबऱ्यावर घेतलं त्याला. आणि शस्त्रांनी अस्त्रांनी नको म्हणून आपल्या नख्यांनीच त्याचा कोथळा काढला. त्या भगवंत असे चतुर आहेत, बरोबर सगळ्या याच्यातून मार्ग काढतात आणि आपल्या दासाची, आपल्या भक्ताची ते सुटका केल्याशिवाय कधी राहत नाही, कधी त्याची उपेक्षा करत नाही. शेवटी आपल्याला द्रौपदीचं उदाहरण घ्यायचंय बघा. द्रौपदी पांडवांची पत्नी. आणि पांडव आणि कौरव यांचा हाडवैर तर माहितच आहे. कौरव सदोदित पांडवांना त्रास देणार आहेत असे होते. आणि एकदा त्या पांडवांना आता त्रास देण्याच्या उद्देशाने कपट करून त्यांनी द्यूताचा डाव मांडला. द्यूत म्हणजे जुगार म्हणूया आपण त्याला. तर काहीतरी पण लावायचा असतो आणि धर्मराज म्हणजे पांडवांचा मोठा भाऊ हा खेळायला बसला आणि एक एक करत करत राज्य आधी पणाला लावलं, ते हरलं. संपत्ती पणाला लावली, ती हरली. वैभव पणाला लावलं, ते हरलं. सगळं हरत हरत गेले आणि त्या हरण्याचा मनामध्ये, मस्तकामध्ये त्याच्या असा काही गोंधळ निर्माण झाला की जेव्हा त्यांनी सांगितलं, अरे तुझी पत्नी आहे ना द्रौपदी, तिला लाव पणाला. आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता धर्मराजांनी द्रौपदीला पणाला लावलं.
ते पण हारले. आणि त्या दुष्ट अशा दुर्योधनाने दुःशासनाला त्याच्या लहान भावाला सांगितलं, जा त्या दासीला घेऊन ये. आणि तिला फरफटत राजदरबारात आणलेलं आहे. कुलवधू आहे वास्तविक ती गुरुकुलाची, पण तिला फरफटत आणलं. पहिल्यांदा तिला वाटलं इथे कृपाचार्य आहेत, सगळे आचार्य मंडळी बसली आहेत, विश्वाचार्य आहेत, ते नक्कीच आपली काय करतील, बाजू घेतील. पण आपण म्हणतो ना, अर्थोही पुरुषस्य दासा, तेव्हा हे सगळे लोक त्या दुर्योधनाचे दास बनलेले होते, काही बोलू शकले नाही. नंतर तिने आपल्या 5 पांडवांना पाहिलं, धनुर्धारी अर्जुन एकापेक्षा एक पराक्रमी आपले पती, पण तेही मान खाली घालून बसलेले जेव्हा तिने पाहिलं, तेव्हा आता मात्र आपल्याला तारणारा दुसरा कोणी नाही, एक आपला माधव, आपला जो भाऊ आहे श्रीकृष्ण जो आहे तोच आपल्याला तारेल. आणि म्हणून तिने अर्थभावनेने श्रीकृष्णाला साथ घातलीये की श्रीकृष्णा आता तू धाव आणि माझी लाज राख. आणि ज्या क्षणी त्या अर्थभावनेनं तिने श्रीकृष्णाला साथ घातली, त्यावेळेला श्रीकृष्ण वस्त्र रूपानं तिथं प्रकट झाला. आणि बराबर म्हणजे तो दुःशासन तिची साडी फेडत होता, आणि पहिली वस्त्र गेल्यावर दुसरं वस्त्र, तिसरं वस्त्र, असं अखंड वस्त्र तिच्या अंगावर येत राहिली. आणि शेवटी तो दुःशासन थकला आणि खाली पडला. यातून आपल्याला दिसतं की खरोखर श्रीकृष्ण, भगवान राम, भगवान देव हे आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत. कुठलंही संकट असू दे, कशाही प्रकारचं संकट असलं तरी त्यांच्याजवळ त्याची उपाययोजना असतेच, आणि तो आपल्या दासाची सुटका करतो. तेव्हा आज आपल्या दादांनी जे श्लोक म्हटले त्याच्यामध्ये हीच मध्यवर्ती कल्पना होती, नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. ही कल्पना माझ्या निरूपणातून मी अधिक उदाहरणांसहित स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर. खूप छान साधनाताईंचं निरूपण, खूप छान त्यांनी आपल्याला निरनिराळे उदाहरणं देऊन स्पष्ट केलेले आहे. आणि खूप धन्यवाद साधनाताई. आजचं हे जे विचार पुष्प आहे, हा जो साधना वर्ग आहे, हा मी माझ्या सासूबाई प्रभाताई सातबाई यांना मी समर्पित करते. त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढचे सुद्धा सूत्र आणि संपूर्ण कार्य माझं निश्चित व्यवस्थित होणार आहे. त्या माझ्या प्रेरणास्थान म्हणायला सासूबाई, पण माझ्या आईपेक्षाही जास्त मला माझ्यावर प्रेम करणाऱ्या अशा आहेत. आज त्या इथे ऐकतायत. प्रभा काकूंना नमस्कार करून मी माझे आरोग्याविषयी हे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. नुपेक्षु कदा रामदासाभिमानी हाच विषय, पण तो आपण आरोग्याकडे कसा घेऊन जाऊया. मनातून निर्भय हो, रामाला शरण जा. समर्थांच्या सेवकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहणार नाही. रावणाच्या बंधनातून सुद्धा त्याने अनेक देवदेवता सगळ्यांना सोडवलेला आहे, अहिल्याचा उद्धार केलेला आहे. विभीषण आणि हनुमानास चिरंजीव पद त्यांनी दिलेलं आहे. अनाथांचा तो कैवारी आहे, अनाथांचा तो नाथ आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्या हातात जे धनुष्य आहे ना, ते सतत धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे. रामाची भक्ती केल्यानंतर तो कधीच उपेक्षा करणार नाही, ह्यावरती विश्वास ठेवा. ज्येष्ठ वयामध्ये आपण काय केलं पाहिजे? ज्येष्ठ वयामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आहारा विहाराविषयी सतत जागृत राहिला पाहिजे. त्याचबरोबर शरीराला व्यायामाची जोड दिली पाहिजे. नियमित आहार व योग्य आहार याची अतिशय सुंदर सांगड घातली पाहिजे. अति खारट पदार्थ खाऊ नका, अति गोड, अति तिखट अजिबात खाऊ नका. जेवणामध्ये, आपल्या स्वयंपाकामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, मेथी
धणे, तमालपत्र, दालचिनी, बडीशेप, मिरे, ओवा ह्याचा वापर असला पाहिजे. भक्तीच्या सेवेमध्ये परमेश्वर कधीच भेदभाव करीत नाही. गरीब श्रीमंत, लहान मोठे, स्त्री पुरुष सर्वजण भक्त परमेश्वराला सारखेच असतात. आपलं शरीर सुद्धा परमेश्वराने सगळ्यांना सारखंच दिलेलं आहे. 2 हात, 2 पाय, 2 डोळे सर्वांना सारखं दिलेलं आहे. आपले शरीर एखाद्या नगराप्रमाणे आहे. त्यात अनेक गल्ली बोळ रस्ते असल्याप्रमाणे नस नाड्यांचं जाळं पसरलं आहे. ते जाळं स्वच्छ ठेवलं पाहिजे. शरीरातील मल बाहेर काढला पाहिजे. म्हणजे चरबी साठवू द्यायला नको. साठलेली चरबी मेद व्यायामाने खर्च केली पाहिजे. अन्यथा अनेक रोग मागे लागतात. आपण भक्ती मार्गाने गेलो तर रामचंद्राच्या दासाप्रमाणे आपल्याकडे कोण वक्रदृष्टपणे पाहणार आहे. रामाच्या पराक्रमाच्या अनेक कथा या पृथ्वीवर किंवा स्वर्ग आणि पाताळ ह्या त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आत्मविश्वास वाढवा. भावंडांशी प्रेमाने वागा. कुटुंबाचं रक्षण करा. श्रीरामासारखा उत्तम योद्धा आपल्या बरोबर सतत आहे. मग कशाला घाबरायचं. आरोग्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहा. वड, आंबा, चिंच, पिंपळ, नारळ, चंदन अशी अनेक जी झाडे आपल्या आजूबाजूला आहेत ना, ती असली की प्राणवायू सुद्धा मुबलक मिळतो बरं का. त्याची छाया पण आपल्याला शांत आणि शीतलता निर्माण करून देते. तुळस, पुदिना, शेवगा, जाई जुई, गुलाब, प्राजक्त अशी छोटी छोटी झाडं सुद्धा आपल्याला उपयोगी येतात. झाडे वेल घराजवळ लावावीत. ती फळं फुलं तर देतातच, पण किरकोळ आजारांवर सुद्धा त्याचा उपयोग होतो. मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. मन प्रसन्न केव्हा होईल, जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जाल. म्हणजेच निरोगी सुद्धा राहील. निसर्गावर अनन्य साधारण भक्ती केली तर तो प्रसन्न होईल. आपली तो कधीच उपेक्षा करत नाही. निसर्ग हे पंचमहाभूत आपली कधीच उपेक्षा करणार नाही. निसर्गालाच आपण कल्पतरू, कल्पवृक्ष, कामधेनू अशा उपमा देऊ शकतो. आपल्या कर्तव्यामध्ये, कामामध्ये, वाचनात राम माना, तरच आपला उद्धार होईल हे निश्चित. प्रापंचिक भेदांवर मतभेदावर प्रत्येकाच्या मनात सुद्धा आपला द्वंद्व असतं. तर प्रापंचिक मतभेदामध्ये मात करण्यासाठी मंत्र जप हा उपाय अतिशय उत्तम आहे. पार्ट्या करणे, व्यसन करणे, अनियमित आहार करणे किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर करून आपणच आपल्या शरीराची हेळसाळ करून घेत असतो. आयुष्यभर मनुष्याकडून अनेक चुका होतात, परंतु त्या चुकांवरती पांघरून न घालता त्या चुका मान्य केल्या, पश्चाताप केला तर परत चूक होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, इतके दिवस आपण आपल्या कामाच्या व्यापामुळे शरीराकडे व्यायामाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आपण किंबहुना आपण ते केलेच नाही. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. सूक्ष्म व्यायामाने आपण आपल्या शरीराचं रक्षण करूया, ज्ञानेंद्रियांचं रक्षण करूया. इच्छा व प्रयत्न ह्या दोघांची जर जोड असली तर परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे. भक्तीच्या मार्गाचा अवलंब केल्याने आत्मारामाचे नक्कीच दर्शन होते. प्रत्येकाच्या मनात आत्माराम आहेच. तो साधकाची उपेक्षा कधीच होऊ देणार नाही. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय ना, तो अत्यंत
त्याचं वर्णन कसं करावं असं वाटेल की खूप योनीतून जाऊन मोठ्या प्रयत्नांनी आणि आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. लक्ष योनीचा प्रवास करून आपण हा मनुष्य जन्म मिळाला आहे. मग तो असा मतभेदांमध्ये थोडीच घालवायचा. एक दिवस आपण हे सर्वजण जग सोडून जाणार आहोत हे निश्चित आहे. परंतु भयापोटी मी करत बसण्यापेक्षा पैसा, घर, मी, माझे पुत्र पौत्र या भौतिक गोष्टींमध्ये आपण गोष्टींमध्ये अडकून पडतो आणि त्याची जमावणूक करत बसतो. ह्या धडपडीमध्ये आपण श्रीरामाची आठवणच विसरून जातो. मग अनेक संकटांना, अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. मनात संशयाचे भूत असले तर शरीर आणि मनाचे स्वास्थ्य नक्कीच बिघडते. कारण शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ आणि मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ. हा एक म्हणजे मंत्रच आहे. मनामध्ये शुद्ध सात्विक भाव स्थिर आणि उच्च विचार असले तर आपली दिशाभूल होणार नाही. शरीराची काळजी घेताना मी काही आता आधुनिक गोष्टींचा म्हणजे वापर करा असं मी सांगणार आहे. उदाहरणार्थ आपली रक्त लघवी वर्षातून एकदा तरी तपासून घ्या. सतत चलनवलन चालून ठेवले तर आरोग्याचा वरदहस्त आपल्यावरती कायम राहणार आहे. आपल्याला काय आजार आहेत हे माहिती करून घ्या, मग त्यावर उपाययोजना होते. आधुनिक शास्त्राप्रमाणे डॉक्टर्स इतके हुशार आणि इतके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काळजी घेतात. आपण नेहमीच बघतो ते सदैव सतत नेहमीच देव आपल्या सान्निध्यात संगतीत आहे, अंतःकरणात आहे. पण डॉक्टर सुद्धा नंतर देवावरच विश्वास ठेवतात आणि एखाद्या वेळेनंतर ते सांगतात की आता भगवंतावर भरोसा ठेवा, सगळं त्याच्या हातात आहे. म्हणून त्याच्यावरती निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा. तो कधीच आपली उपेक्षा करणार नाही. जसं बाळाचं पालन पोषण करताना आई जसं बाळाला अनेक काढे देते, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्याला तसे औषध देते आणि उपदेश पण देते. तसंच कोठे आणि कसे किती थांबायचे हे जर समजले तर आपली साधकांची उपेक्षा होणार नाही हे निश्चित. मगाशी साधनाताईंनी एक उदाहरण सांगितलं आपल्याला. चक्रवाक पक्षी अंधारात ज्याप्रमाणे आक्रोश करतो आणि सूर्योदय त्याला मदत करतात, त्याप्रमाणे भक्त संकटात असताना अहो परमेश्वर आपल्या मदतीला धावून येणारच आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. शरीर स्वास्थ्यासाठी चांगली झोप सुद्धा आवश्यक आहे. त्याशिवाय मन आणि शरीर ताजेतवाने होणारच नाही. असे हे श्लोक नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी याचा आपण आरोग्याकडे आपण घेऊन जाऊया. आज आपला वर्ग इथे थांबण्याची वेळ आलेली आहे. प्रार्थनेनंतर वर्गविराम होईल. सर्वांनी प्रार्थनेसाठी तयार व्हायचे. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय. पाठीचा कणा ताठ आहे त्या कंडिशन मध्ये बसा. फक्त स्थिर बसा असं पतंजली ऋषी सांगतात. ज्या आसनामध्ये तुम्हाला स्थिरता मिळेल, मन शांत राहील. नाहीतर कुठेतरी शारीरिक वेदना होतीये, आपलं लक्ष सारखं त्या वेदनेकडे जात असतं. तसं करू नका. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला सुखकारक वाटेल ती अवस्था तुम्ही घ्या. पाठीचा कणा ताठ आहे. दोन्ही हातांची आपण एकमेकांमध्ये बोट गुंफणार आहोत. अंगठे जुळवून घेणार आहोत.
अशा रीतीने आणि ते मांडीवरती ठेवणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. संथ श्वसन चालू आहे. 3 वेळा ओंकार म्हणूया आणि मग प्रार्थना. ओंकार म्हणण्यासाठी श्वास भरून घ्यायचा आहे. असतो मा सद्गमय ओम तमसो मा ज्योतिर्गमय ओम मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति शांति शांति. शांत बसायचंय. आज केलेल्या अभ्यासाचा मनन करायचंय. आज आपण काय शिकलो? कानाचे सूक्ष्म व्यायाम, भ्रमरी प्राणायाम आणि त्यानंतर नृत्यक्षी कदा रामदासाभिमानी याचं साधनाताईंकडून ऐकलेलं निवेदन मनात पूर्णपणे साठवून घ्यायचं. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. डोळे अलगद थोडेसे खाली घ्यायचे आहेत. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. आपल्या डोळ्यांवरनं, चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. केसांवरनं हात फिरवायचा आहे. आईच्या ममतेने, मातेच्या ममतेने संपूर्ण शरीरावरनं, हातापायांवरनं हात फिरवायचा आहे. अलगद डोळे उघडायचे. हरिओम हरिओम. वर्गविराम.